हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज शुक्रवार आहे आणि एकादश झाली, बारस झाली। सारखं इकडे जा तिकडे जा, दर्शनला जा, दिंडीला जा, भजन हे ते सगळं झालेलं आहे। आणि आता आहे तर परीची सुट्टीसुद्धा आज एक दिवस आहे। उद्या तिचं स्कूल आहे। शनिवारची सुट्टी स्कूलने कॅन्सल केलेली आहे, त्याच्यामुळे मग उद्या स्कूल आहे आणि परत रविवारी सुट्टी, परत मग सोमवारपासून रेग्युलर स्कूल चालू होईल। आणि आपलं घरातलं सुद्धा रुटीन जे आहे ते तर आताच आपलं जे रोजचं असतं ते चालू झालेलं आहे। स्वयंपाक हे ते नॉर्मल। तर ना घरामध्ये सध्या ना भाज्या वगैरे काही नाही आहे, सगळ्या संपलेल्या आहेत। आणि गावामध्ये जाणंसुद्धा अवघड आहे, अजून गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे। तर आता घरातलंच काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे 2-3 दिवस तरी। तर आता ना आम्ही हे ना हे बघा काय, तर हे शेवग्याच्या शेंगाचं झाड असतं का, तर त्याचा हा पाला आहे, म्हणजे कोवळा असतो, तर तो आम्ही तोडून आणलेला आहे। मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की आम्ही जे गेलो होतो दिंडी, म्हणजे भजन वगैरे होतं तर त्याच्यासाठी गेलेलो, मग ते गेलेले तर त्या मळ्यातून हे आणलेलं आहे। तर आता मी ह्याची भाजी करणार आहे आज, आणि मी पहिल्यांदाच करणार आहे याची भाजी, म्हणजे मी केली नव्हती अगोदर याच्या, पण मैत्रीण म्हणाली खूप छान होती, करून बघा। तर म्हटलं ठीक आहे आता करून बघूया। तसंही भाज्यांची सध्या हेच चालू आहे, म्हणजे भाज्या नाही आहेत घरात। तर आता मग हे भाजी करते मी, आणि याची रेसिपीसुद्धा तुम्हाला सांगते, आणि त्याच्यासोबत ती कशी लागते तेही सांगते मग। आणि ही खूप हेल्दी अशी ही भाजी असते। तर हे मी आता ना धुवून घेणार आहे अशा पद्धतीने चाळणीमध्ये, कारण भांड्यात पाणी ओतून धुवायचं म्हणलं तर ते काढता येणार नाही व्यवस्थित, त्यामुळे हे असंच नळाखाली धुवून घेते। तसं तर ह्याच्यावरती काय औषध वगैरे मारलेलं नसतं, काही नसतं शेवग्याच्या झाडावरती, आणि हे घराच्या समोरचंच एक घरगुती असं झाड आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर औषधाचा वगैरे काही प्रश्नच नाही आहे। आणि इथे तयारी केलेली आहे मी, हिरवी मिरची कट करून घेतली, त्याच्यानंतर लसूण भरपूर असा कट करून घेतला आहे, आणि इथे मुगाची डाळ भिजत घातली आहे। तर काहीच नाही, आपलं आपण मेथीची भाजी वगैरे बनवतो त्याच पद्धतीने बनवायची आहे। आणि इथे हे सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे। तर आता कढई तापलेली आहे, तेल टाकून घेते। तर कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे। कोणत्याही पालेभाज्या बनवायचं म्हणजे की लसूण भरपूर असं टाकायचं, म्हणजे छान टेस्ट येते पालेभाज्यांना। त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, आणि थोडंसं लाल झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घेतलेली भाजी टाकून दिलेली आहे मी, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे, चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, आणि थोडंसं झाकून ठेवलं ते, आणि झाकण झाल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं हे टाकलेलं आहे। तर ह्याला ना पाणी जास्त सुटलेलं नाही, कारण ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा असं पाणी जास्त नव्हतं त्याच्यामध्ये, पाण्याचा अंश भाजीमध्ये, त्याच्यामुळं मग आपल्याला डाळ वगैरे शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पाण्याचा शिंक वरतून द्यायचा आहे, आणि झाकून ठेवायचं आहे। नंतर एक 5 मिनिटांनी मग त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकलेलं आहे, आणि अशा पद्धतीने आपली जी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। तर खरं सांगायचं म्हणलं तर खूप म्हणजे खूप छान टेस्टी अशी ही भाजी लागते। तुम्हाला जर पालेभाज्यांची आवड असेल तर तुम्हाला ही भाजी खूप आवडेल नक्की। छान अशी बटाट्याची भाजी चालू आहे उकडलेल्या। मस्त आहे, म्हणूनच तुम्हाला करायला लावली। कोथिंबीर नाही त्यामुळे कस्तुरी मेथी टाकली काय? कस्तुरी नाही, कसुरी। कसुरी काय? बरं वाटतं जरा कधी कधी आई तर खायला नवऱ्याच्या हातचं। नवऱ्याच्या हातचं करत जावा जरा अधूनमधून। तू चान्स देत नाही, चान्स देत नाही म्हणजे सगळं तूच करते। अच्छा, मग आपण असं करू, आठवड्यातला एक दिवस ठरवूया, तुम्ही करायचा बघा। व्हिडिओमध्ये बोललाय, लोक साक्षीदार आहेत एवढे व्हिडिओ बघणारे। काय ओके, टेस्ट
थोडंसं मीठ कमी आहे मात्र नंतर आपण हे करूया. ते हलवा बरं. असं काय म्हणतात त्याला, हे लयच रगडाच केला त्या बटाट्याचा त्यात. हां तसंच ते मेश केलं मी रगडा बटाटा. का बरं? तसलंच आवडतं, लग्नातली भाजी केल्यासारखं वाटतं ते लग्न मेश केल्यावर. आणि कढीपत्ता का नाही टाकला होता की तिथं ताजा ताजा? दिसलं नाही पण सगळं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं, 4 ठिकाणी कसं दिसायचं, एकाच ठिकाणी ठेवायला काय होतं प्लेटमध्ये. ते आता सकाळी तिथे टाकला होता मी. आता ठेवत थांबायचं, तडका देतो, तडका देतो. आणि तिखट पण कमी टाकलंय काय त्या दिवशी सारखं? थोडंसं कमी टाकले का? बस की बघ. तर आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे ह्यांनी भाजी बनवलेला, तर काय झालं होतं मागच्या आठवड्याला माझं स्वामीचरित्र वाचन चालू आहे ना, मला त्या दिवशी थोडं लेट झालं होतं एक दिवशी, आणि भाजी बनवायची बाकी होती अजून. तर मग भाजीला पण काय नव्हतं, सुचतच नव्हतं की काय करावं काय नाही, म्हणून मग ह्यांना विचारत होते मी, सांगा पटकन काय बनवायची भाजी वगैरे, लेट व्हायला लागले मला. तर ते मला म्हणले तुला लेट व्हायला लागले तर तू बस वाचन करायला, माझं मी बनवतो भाजी माझ्यासाठी, कारण त्यांना एकट्यांनाच खायची होती. तर मग त्यांना भाजी बनवता येते, म्हणजे ना बटाट्याची वगैरे अशी भाजी बनवतात ते कधी कधी. तर ते कसे शिकलेत भाजी बनवायला, तर त्यांना ना जेवणाची ना खूप घाई असते सकाळी सकाळी. मग कधी कधी असं लेट झालं काय झालं की मग मी त्यांना हेल्प करायला, म्हणजे मदत घेत असते त्यांची, की मग या आम्हाला भाजीसाठी वगैरे हेल्प करा. मग ते म्हणतात तू पटकन भाकरी किंवा चपाती काय बनवायचं असेल ते बनव, आणि मी भाजीची तयारी वगैरे करतो. आणि मग मी त्यांना सांगत असते काय काय करायचं, कसं कसं करायचं. असं करून करून त्यांना ती भाजी बनवायला यायला लागली आहे. आणि मग त्या दिवशी त्यांनी जी भाजी बनवली होती बटाट्याची उकडून, तर ती ना मी खाल्ली तर नव्हती, पण त्याचा वास खूप छान येत होता. आणि मग आजच्या दिवशी ना मग मी आवर्जून त्यांना भाजी बनवायला सांगितली होती, की म्हटलं तुम्ही बनवा, म्हटलं त्या दिवशीच्या भाजीचा वास खूप छान येत होता, तर आज पण तुम्हीच बनवा, म्हटलं बघूया आपण कशी होती काय, म्हणजे मला खायची म्हटलं आज तुम्ही बनवलेली. म्हणून मग त्यांनी बनवली होती भाजी, आणि खरंच खूप टेस्टी आणि खूप छान भाजी केली होती त्यांनी बटाट्याची उकडलेली. आणि मग त्याच्यानंतर मग ना जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर मग असे एक्स्ट्राचे कामं आपल्या महिलांना तर खूप सारे असतातच घरात. तर ज्वारीचं पीठ संपलेलं होतं, मग डब्बा वगैरे स्वच्छ केला. प्रत्येक वेळेला मी दळण संपलं की पीठ संपलं की डब्बा वगैरे स्वच्छ करत असते, आणि मग त्याच्यानंतर मग दळण वगैरे ज्वारीचं केलेलं आहे. तर ज्वारीमध्ये ना खडे वगैरे जास्त नाही आहेत, पण थोडासा असा ना तो किचकट ज्वारी किंवा काळपट म्हणजे असं पूर्ण काळे झालेले दाणे, किंवा असं थोडंसं खराब कचरा टाईप थोडंसं आहे एक्स्ट्रा, मग ते असं पाकडून काढावं लागते. तर तेच मी दळण वगैरे केलं. थोडासा वेळच लागतो हे दळण करायला. आणि हिचं बघा कसं मध्ये मध्ये चालू असतं, म्हणजे माझं काही चालू असतं ना व्हिडिओ हे बनवायचं ते, तर मग हिचं असतं मध्ये म्हणजे ती कशी व्हिडिओमध्ये येईन त्याचा ती पुरेपूर प्रयत्न करत असते अशा पद्धतीनं मध्ये करून. आणि अशा पद्धतीचा होता आजचा आपला सिंपल असा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही ते सुद्धा मला सांगा. किंवा म्हणजे वेगळं काही अजून तुम्हाला म्हणजे पाहावं वाटत असेल माझ्याकडून तर तेही मला सांगा. किंवा आवडत नसेल तर तेही मला सांगा. आणि तुम्हाला जर का पाहायला आवडत असतील व्हिडिओ, तर नव्याने पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. अजून मला ना भरपूर म्हणजे माझ्या चॅनलमध्ये प्रगती करायची आहे. त्याच्यानंतर चांगलं चॅनल पुढे न्यायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमच्या मदतीची मला गरज आहे. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद आणि बाय बाय.